रात्रीची 1 वाजून गेली या आणि मी नांगरटीत आणि तेव्हा घर समोर तेव्हा घर माझं दाखव रे घर तेव्हा घर समोर होतं. म्हणलं की यायचो नाही काय नाही मी विचारतो फोन करू यायचा नाही यायचो आलो की तुला भेटायला. आलो की टाइम बघा 11:42 आत्ताशी मी आपल्या छोट्याशा टेंभुर्णी शहरामध्ये आपल्याला आलोय आणि आता आपल्याला इथनं 5 किलोमीटरवर आपलं घर आहे. तर चला. तर हररमध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम वेळास म्हणजेच श्रीवर्धनच्या नॉर्मल थोडं पाठीमागं. तर ही व्हिडिओ खूप जास्त वेगळा होतो या आणि तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये काय भानगड आहे काय नाही. असला मी वेळासमध्ये या आणि वेळासमध्ये काल रात्री इथं आलो आणि आपल्या एका सबस्क्रायबर भावांचं इथं पाठीमाग होमस्टे आहे त्यांच्या मी काल रात्री मुक्कामी थांबलो. आता मी निघालो गावी म्हणजे कुठं तर टीमवरणीला आपल्या आईवडिलांची भेट घेण्यासाठी. तर माझ्या चेहऱ्यात तुम्ही हसू बघताय की जास्त हसवायला या. माझी नॉर्मल एक 10-15 झालं माझी तब्येत पण खराब आहे. वातावरण इकडलं काय मला सूट व्हायला झालं या आणि मी तरी पण चालतोय ही बघा घाम हे घाम हे बघा. तर घामाचा विषय जाऊन द्या. आपण तर काय म्हणजे आपण तुफानातले दिवे भाऊ. तर त्यामुळं आपल्याला सवय लागली ह्या समजा गोष्टींची. ठीक आहे. आता मेन गोष्ट काय झाली तुम्हाला मी सांगतो. लगभग 1 महिना झालं आई म्हणते गणू एकदा घरी येऊन जा आमरस खाऊन जा. वडील म्हणतात ते कधी येणार आहे. सगळेजण म्हणतात कधी येणार नाही कारण की लगभग 3 महिने होत आलते. आता 3 महिने जवळजवळ होत आलतं आहे घरनं निघून. ठीक आहे. तर अजून काही घरी गेलेलं नाही. तर मग मनात एक विचार आला एक अचानक आता बसलो होतो एक मनात विचार आला यार चला यार जाऊया घराकडून जाऊन येऊ आई की वडिलांची म्हणजे कोणालाच माहीत नाही. म्हणजे मी यायला लागलो घराकडे निघालो कोणालाच माहीत नाही एकदम अचानकमध्ये निघालेलो आहे. तर बघू घरच्यांचं आईचं वडिलांचं रिॲक्शन काय येतं आहे बघायचं आहे मला. तर निघालेलो आहे आता घराकडं. सायकल आपल्या इथंच लावून नाही आपल्या बघ 3 महिने होत आलं मी सायकल इकडे आलेलो आहे. तर चला बॅग पॅकिंग करायची आहे आणि घराकडे निघायचं आहे. आता इथनं लगेच निघायचं आहे. तर समधी प्रोसेस तुम्हाला मी सांगतो. आणि आपण सायकलसाठी येताना काहीतरी घेऊन येणार आहे. जी गोष्ट इकडे भेटत नाही तर ती गोष्ट मला तिकडून आणायची आहे. ती काय आहे ती सांगतो चला. तर सायकल आपल्या सबस्क्रायबर भाऊंची इथं राहणार आहे. ठीक आहे ना. तर मी सामान काय घेणार नाही कॅमेरा जगूभाऊ आईला अजून मी ड्रोन दाखवलेला नाही बरं का. तर आईला जगूभाऊ दाखवायचा आहे आईच्या हातनं उडवायचा पण. तर खूप मजा येणार नाही ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघण्यासाठी. तर मी काय करतो आता सगळं सामान घेतो जी काय घ्यायचं मेन गोष्ट घेतो. ही एक बॅग आहे ना ही एक ड्रोनची बॅग घ्यायला या. नंतर ना निलेश भाऊने दिलेली ती पण एक ड्रोनची बॅग घ्यायला या. कॅमेरा हे समजा गोष्टी घेऊन मग निघणार आहे. सायकल इथंच लावायची. दादा म्हणलं पाऊस आला की मी सायकल आतमध्ये लावून टाकतो. ठीक आहे चालतंय म्हणलं. तर ही बॅग घेऊ चला पॅकिंग करूया आणि मग निघूया पुढं. अचानक म्हणजे झालं आपल्याला कधी पण एकदम भयानक आणि माझं एकदम अचानक असते कुठली पण गोष्ट एकदम सडनली असते एकदम सडनली झाली एकदम मस्त मध्ये. तर आपलं दादा आहेत दादा काय चाललं या मस्त दादा तर फुल रेडी झालं. तुम्हाला सोडायचं ना हा ना बोरली पण सोडतो पुन्हा तुम्हाला मी थोडा ताप देतोय आज. अच्छा एकचं म्हणल्यावर याला कॉन्टॅक्ट सांगा ना थोडंफार. 9403 ओके 7616 ओके. जर फॅमिली होमस्टे ठीक आहे. जर वेळासमध्ये येता ना वेळासमध्ये जर श्रीवर्धन कडल्या साईडला तर नक्कीच या. तुमचा गणेश भाऊ इथं राहिला होता आल्यानंतर नक्कीच इकडे या. आता मी बॅग चेकिंग करतो दादा कुठे बॅग घेतलेली आहे. माझी बॅग आहे पण थोडी छोटी पडते माझ्या सामानाला तर त्यामुळं म्हणलं मोठी बॅग घ्यावी. कोकणामध्ये आल्यापासून मी कंपल्सरी रूममध्ये राहतो या कंपल्सरी रोज रूममध्ये राहतो या. टेंट लावायला इकडे मला हेच नाही मुबाच नाही घामच लय जास्त येतं आणि इथे 2 पंखा होतं. त्यानंतर इथं बाथरूम वगैरे समजा गोष्टी आणि आता सामान भरतो बघा. मी विचार करतो आहे ही बॅग मी इथं ठेवून द्यावा आणि फक्त ती एकच हीच बॅग घ्यावं असं माझं म्हणणं होतं. बघू काय होतं ती तरी बघू. माझा विषय चालला की ही बॅग घरी ठेवून द्यावा आणि ही बॅग आपण वापरावी काढावी म्हणजे जे कंपनीचं घालते ती आता डोक्यात माझ्या प्लॅन चालला आहे पण बघू काय होतं ते. चला तिथनं किती लांब आहे बोरली इथून 5 किलोमीटर 5 किलोमीटर. तिथनं बोरली 5 किलोमीटर आहे. तिथनं बस मिळेल माणगावची माणगावला जायचं माणगावमधनं पुण्याला जायचं नाही तर सोलापूरची पण डायरेक्ट मिळून जाईल का नाही. हां मग माणगावमधनं सोलापूरची पकडू मग ते आपल्याला तिकडे सोडलं आपल्या टेंभुर्णीमध्ये. बघू आईचं रिॲक्शन काय येतं ती आईला माहीत नाही मी यायला लागलो ती लगभग 3 महिन्यानंतर ना घराकडे निघालो या. तर चला बघू. ॲक्च्युली आईला माहीत नाही मी यायला लागलो या. हां आता म्हणजे बरेच सरप्राईज आई वडील लगभग 3 महिने झालं ना घरून निघून. तर आई एका महिन्यापासून म्हणते घरी येऊन जा. तर मग आज अचानक डोक्यात प्लॅन आला की नाही जायचं म्हणून. ज्यावेळेस गावानं माघारी यांना तर त्यावेळेस आपल्याला ह्या रोडनं आपल्याकडे जायचं दिव्याघरला आहे कोंडीकडे जायचं आपल्याला. इकडे खाली दिव्याघर आहे की बघू आपण ते कुठपर्यंत जाते ती या. ही जर माणगाव निघाली असली तर मग ह्यातमध्ये बसून जाऊया आपण बघू. थँक्यू चला नक्कीच 4-5 दिवसानं माघारी झालो. चला भावांना आता असला हे मुंबईची गाडी लागलेली आहे आणि ह्या मुंबईच्या गाडीमध्ये बसून साधलात आता माणगावला उतरणार आहे या. तर चला गाडी लागली आहे कोकणातली ST लालपरी ही बघा. चला आपल्याला जे सोडायला तर भाऊ ते गायब झालं कुठे काय माहिती. 2 मिनिटं थांबा म्हणून सोडतात.
फायनली गाडीत बसलोय, पण हे फुल रिझर्वेशन आहे असं म्हणते ती. बघू आता कुठपर्यंत बसायला मिळते, कुठपर्यंत नाही मिळते बघू आता, पण मजा येणार आहे जाम. फायनली आम्ही बसलेलो या आणि आता निघालेलो आहे. तर ताई आहेत माझ्या शेजारी, त्यांना मला थोडे ॲडजस्ट करून घ्या. ॲक्च्युअली मी बसलो महिला सीटवरती आणि मला काही एवढं कळत नाही एसटीमधलं, कारण की एसटीत प्रवास आपण जास्त कधी करत नाही. तर बसलो या. ताई म्हणत होते की मला ही साईडची सीट द्या, तर मी म्हटलं थोडे ॲडजस्ट करून घ्या, मला उलट्या होत्या त्या. तर थोड्यासाठी 1 तास लागेल माणगावपर्यंत पोचायला. मला बी आहे, मला असं वाटतं की कोणी ना कोणी माझ्या सीटवर येऊन बसेल, कारण की रिझर्वेशन सीट आहे पूर्णपणे बुक झालेली आहे. तर येऊन बसलो आहे मी. तर बघू आता. ज्या गोष्टीचं द्या होतं तीच गोष्ट झाली. माझ्या सीटवर एक ताई येऊन बसली सगळ्याला, कारण की त्याने रिझर्वेशन केलं होतं. यार हे रिझर्वेशन करणं खरंच चुकीचं आहे बरं का. म्हाताऱ्या माणसांनी सांगून द्या, ज्यांना काही जमत नाही बुकिंग करायचं, त्यांना खेड्यापाड्या गावामध्ये त्यांना काय करायचं सांगून द्या बरं. त्यांना कसं बसून जायचं, हे पण लय मोठं आहे ना. त्यानंतर एक मावशी उभा राहिली आहे, आम्ही तिघं चौघजण उभा राहून निघालेलो आहे. विश्वास करेल का कोण भावांनो, माझं 2 मिलियन फॉलोअर, 2 मिलियन काय ना 2 मिलियन फॉलोअर. मला माणूस असा गाडीत उभा आहे, मला हसायचं आहे, माझ्यावर स्वतःवर हसायचं मला कधी कधी लय. माणगाव बस स्टँडला आलेलो आहे. आता इथं उतरलोय. आता इथनं मला पुण्याची किंवा सोलापूरची गाडी बघू द्या. बरं, ही आपला सबस्क्रायबर भाव आहे बरं का, सबस्क्रायबर भाव आहे. मला ब्लॉगमध्ये घ्या. ठीक आहे म्हणलं भाऊ, इच्छा पूर्ण केली. चला चल भाऊ, ठीक आहे. माणगावमधलं जेवण आज दादाकडून, आपले दादा तिथं. तर दादा ह्या आहेत आपले बस डेपोला ह्या असतात. मी थांबलो तिथं, दादा आला अचानकच मायापाशी. मला म्हणले कुठं जायचं आहे, म्हणलं सोलापूरकडे जायचं आहे. लगेच चौकशी, लगेच फोन बिन इकडं तिकडं, कुठं आहे, हां हे नंबर सीट खाली ठेवलेली आहे भाऊ तुमच्यासाठी. ओके, असं असतं बघितलं ना, तर भारी वाटतं खूप जास्त. आता जेवण करूया, निघूया पुढं. पातळ वरण आहे, बटाट्याची भाजी, हे स्वीट आहे काहीतरी, मस्त एकदम. दादा धन्यवाद मनापासून. आज तुमच्या सांगायचं आहे आम्हाला. चला फायनली आपली गाडी आलेली आहे. दादानं मदत केली खूप जास्त, आणि हे पण मला ओळखतात, त्यातमध्ये अजून भारी वाटतंय. चला बसू आपल्या शेतावर जाऊन. आता काही टेन्शन नाही. ज्यावेळेस रायगडवरून आलो होतो नाही, त्यावेळेस एका रस्त्यावर गेलतो, ते रस्ता दाखवतो मला कुठला आहे ते. भाले मार्गे गेलतो, भाले मार्गे. ही बघा त्या बघा, त्या रोडवरून आपण गेलो होतो बघा. आणि आता सरळ आपण आता पुण्याला चाललो आहे, ह्या रस्त्याला सरळ पुण्याला. एक शॉर्ट झाला आहे नॉर्मल, थोडा शॉर्ट हा झाला आहे का नाही, की ही गाडी अक्कलकोटपर्यंत नाही, ही गाडी आहे पुणे स्वारगेटपर्यंत. आधी म्हणली होती ही गाडी फक्त आपल्याला स्वारगेटपर्यंत जायची, तिथनं गाडी बदलायची आणि तिथनं नंतर टेम्पोवर धरायची. अशी शॉर्ट आहे काहीतरी आता. वेलकम टू पुणे. काय भयंकर गर्दी आहे रे बाबा. पण एक गोष्ट आहे की टेम्परेचर मापात आहेत, म्हणजे जसं टेम्परेचर पाहिजे तसं टेम्परेचर आहे आपल्याला. पण कालवाला आहे, कालवा भयंकर कालवा एकदम. ही आपली 1, 2 दुसरी किंवा तिसरी इष्टी सकाळ धरणं नाही लक्षात माझ्या पण. हां बापरे. चला आता ह्याची वेळ आहे आता. ओके, हां दोन्ही सामान एकदम फिटिंग. यायचं आहे पॉपकॉर्न खायला. मामाला म्हणलं थोडीफार एखादी ऑफर द्या. मामा ऑफर काय द्यायला तयार नाही, तर द्या की रा मामा. ते पण हे ताजा नाही. हां कितीला हे किती झालं तर 30 रुपये. असं द्या, चला मावाचं देऊन टाकू पैसे. रात्रीच्या 11 वाजलेत आहे आणि मी बसमध्ये झोपलोय. कसं बघायचं का, असं झोपलोय मी निवांत. काय सांगू तुम्हाला, चष्मा पण पडला माझा आवडीचा. पोचल 1 तासात पोचल गाडी. आता बोर झालो. चल रे रे रे, कुठं आहे इकडे आहे. छोटंसं टेंभुर्णी शहराचा बोर्ड हे बघा इथं. आणि इथं मला चुलत भाऊ माझा न्यायला लागला. चुलत भाऊ घ्यायला लाय करण्या. याला काय म्हणून गावाकडे हवा लय फ्रेश आहे रे, खरंच लई फ्रेश आहे गावाकडे हवा.
एवढं भारी वाटतं का नाही, म्हणजे एवढं भारी वाटतं का नाही गावाकडे येऊन. एवढी जास्त फ्रेश हवा असते गावाकडं. तिकडं समुद्र किनारी एकदम गरम जार हवा आणि ह्या टाईमला मी तिथं पूर्णपणे घामानं भिजलेला असतो. या रात्रीचा टाईम बघा तुम्हाला किती वाजता टाईम रात्रीचा टाईम बघा 11:42 आत्ताची मी आपल्या छोट्याशा टेंभुर्णी शहरामध्ये आपल्याला आलो आहे. आणि आता आपल्याला इथनं 5 किलोमीटरवरच आपलं घर आहे. तर चला जाऊया आता घराकडं. पेट्रोल पंप गेला या, मला फोन केला आहे. मला कसं म्हणतं या, मला म्हणतं अरे मला पेट्रोल टाकायच्या गाडीत मला 100 रुपये पाठवलं लवकर. पंपवाल्याच कॅनर पाठवला आहे मला. आणि मग नंतर ना ह्याला मी 100 रुपये पाठवलं आणि मग तिथं नंतर ना इथं आला घेऊन. झोपला पण नाही अजूनही. पण डोकं काय चालू नव्हत्या झोप लागलं म्हणून तुझं हेडफोन आणलं. माझं हेडफोन आहे बाई. आणि मी म्हणतोय माझं हेडफोन कुठे आहे, माझं हेडफोन करायला जाताना घेऊन जायचं, लक्षात राहून दिलं नाही. हेडफोनच नाही एडिटिंग करायला. चला जाऊ, मला तर लय झोप लागली. पण बघू आता आईच तरी ॲक्शन काय आहे बघा ते. चला फायनली वडिलांची आवडती गाडी माझ्या हातामध्ये आली आज लगभग 3 महिन्याच्या दरम्यान. वा युहू. गावाकडे येऊन रात्री त्याला 12 वाजता जेवण चालू झालं. आणि मी आता घरी निघालो होतो, लांब घरापर्यंत गेलो. ते सगळे घरचे झोपले, ते भूक तर जाम लागली कारण की दुपारच्याला जेवण केलं आपण, तर अजून काही खाल्लेलं नव्हतं. तर माघारी आलो आमच्या दादाच हॉटेल आहे इथं. काय हे म्हसोबाची जत्रा फेमस आहे, माहिती सांगायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला समजा भावना आमच्या आधीच. तर त्यानंतर ना आलो जेवण करायला. आता विषय काय झाला आहे, माझ्या बोटाला लागलेला हे बघा. तर दादा चुरून देतात या. आणि गावाकडची चव म्हणजे एक वेगळंच, म्हणजे शब्द सांगायला येत नाही गोष्ट. तर आता मस्तमध्ये जेवायला काय घेतलं तुम्हाला दाखवतो बघा. मी असा त्याला का मस्तमध्ये भाऊ काय आपलं ही स्पेशल शेवगा हांडी. ओके हे प्लेट आहे. अच्छा हे भांडीमध्ये जास्त येते. तर ना ते एकदम आता ते गावाकडला वास कसा एकदम झणझणीत वास येतो, शेम तसा वास आला आता. हे चमचा गिर वा माझी आवडती शेवग्याची शेंग. वा चमचा दे दादा. खातो घेता ना. वा शेंग आहे का नाही मीडियम झाली एकदम पूर्णपणे. एकदम मीडियम म्हणजे जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही, एकदम मीडियम साईज आहे. त्यामुळे जी चव आणखीन एकदम भारी लागते. गावाकडल्या माणसाला चमच्याने पोट भरत नाही. हा तेवढं खरं आहे का खरं आहे. बाबा, खरं आहे का? 100% खरं आहे. इथे हाताने खाण्यात मजाच येते जरा थोडी. बघू चमच्यानं. येत नाही खायला म्हणून चमच्याने. वा रशाला मानलं भाऊ. रस्सा आहे बरं का, एकच नंबर असा आहे. आणि ह्यात म्हणजे जर असं वरनं लिंबू जर पिळलं का नाही मग तर काय माझ्या पुढे एखादा उपाशी माणूस येऊन बसावा. खोटं बोलत नाही, जीव सोडून द्या ना माझं खाणं बघून. बरं एकदम मस्त. इथं का झोपलाय असा? इथं का झोपलोय असा? तुला काय जोक बीक वाटतं काय? रात्रीची 1 वाजली का नाही असं झोपलोय. एवढं भारी वाटतंय इथं, एवढं भारी वाटतंय. एक समोर घर आहे, समोरच घर आहे बघ. अजून गेलो नाही घरी. रात्रीचा टायमिंग 1 झाला आहे. मोबाईल दाखव इकडं, मोबाईल दाखव. टायमिंग बघ, हे बघ टायमिंग. रात्रीची 1 वाजून गेली या. आणि मी नांगरडीत. आणि तेव्हा घर समोर, तेव्हा घर माझं दाखव रे घर. तेव्हा घर समोर होतं तेव्हा. अयो किती जास्त भारी वाटतं तुला मी नाही सांगू शकत. मला किती भारी वाटतं ह्या येऊन असं. अयो रानात असं झोपायची मजाच वेगळी. असं झोपी वाटतं इथं, असं झोपीचं वाटतं या. तुला इथं हात काय नाही काय नाही. मला नाही हातरायला नको वाटतं. मला किती भारी वाटतं बघ केला काय तर. काही वाटत नाही का इथं कोणीच नाही आसपास. घरासमोर तिथं आहे देव आहे घरामध्ये माझ्या. आणि मी कशाचा भिवर. किती भारी वाटतंय. आयुष्यपत कसली हवा सुटली गारजार रे. गाव पण गावच आहे. गावात असते. गाव म्हणजे गावाचा विषय वेगळा आहे. चल आईचं बरं रिॲक्शन. चल आता आईचं रिॲक्शन काय येते. चल आई
किती वाजल्या एक याल दुकान यायला मग न्यायला आलं मला ते कुठं ते म्हणला म्हणलं की यायचो नाही काय नाही मी विचारतो फोन करू करू यायचा का नाही यायचो आलोय आता बरे वाटतंय खूप जास्त एकदम मस्त मध्ये वाटतं या आता आई झोप येते अजून आईला काय समजून नाही आईला सपान पण वाटतंय तुला नाही 1:18 झाली रात्रीचे ना आताशी काय पैसे पोचलो या सॉरी 19 मिनटं आणि आई पैसे पोचलो या पण आई झोपेत आईला अजून काहीच कळ नाही त्यामुळे आता मी निघालो वरच्या घरी झोपायला का वरच्या घरी झोपायला दादा पैसे आता दादा तरी यायची मग आता दादा तरी कापड यायची नाही आणली समजा आणलंय की चुलती बॅग आणली की दादा वाटला झोप लागली काय झोप लागली सगळी झोपले त्या माझा लय मोठा पचका झालाय निम्या रात्री येऊन लय मोठा पचका झालाय मला काहीच मनाजोगा नाही मानपान भेटला पिते त्यामुळे कोणालाच काय बोलायला नाही त्यामुळे आता मी ब्लॉग बंद करतो भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तर भावांनो असा काहीतरी आजचा ब्लॉग होता घरापर्यंत नसतो आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू काय होतं ती कसं होतं ती आईच्या हातचा आमरस खायचा एकदम मस्तमध्ये भावांनो कसं काय वाटला ब्लॉग जर ब्लॉग आवडला तर व्हिडिओला तर लाईक केला करून सबस्क्राईब भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तो पण टाटा बाय बाय हरमध्ये जय बाय हरमध्ये